साईराम. बघा, आत्तापर्यंत अनेक ऋषी मुनी, साधू संत, अनेक सिद्ध पुरुष आपल्याला हे सांगत आले की भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा, यातच आपले कल्याण आहे. नाहीतर हा नरजन्म निरर्थक आहे, काहीही सार्थक होणार नाही. त्यांचे योग्यच आहे, कारण त्यांनी भगवत प्राप्ती केली आहे. त्यांना माया आणि शाश्वत यामध्ये फरक माहीत आहे. मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर निरंतर नामस्मरण करायला लागले तर शक्य नाही, होत नाही. मग आपण असा विचार करायचा की आपल्याला हे शरीर भगवंताने भगवत प्राप्तीसाठी दिलेले आहे, मग त्याचा पूर्णपणे वापर केला पाहिजे. आपण आपल्या शरीरातील अवयवांचा उपयोग करून दिवसभर अनेक कामे करत असतो. ते कामे करता करता आपले तोंड अनेकदा बंद असते, आपली जीभ गप्प असते, तिचा जास्त वापर होत नाही किंवा काही कामामध्ये होतोही. पण जेवढ्या वेळ ही जीभ आराम करते, गप्प असते, तेवढ्या वेळ हिला कामाला लावून द्यायची, नामस्मरण करण्याच्या. इतर कामे आपण सुरूच ठेवतो, करू शकतो. मुखाने नामस्मरण करत राहिले, या जिभेला आराम करू द्यायचा नाही, सतत नामस्मरण करायला लावायचे. सवय लागेपर्यंत हिच्या मागेच लागायची. एकदा का हिला सवय लागली, मग काही गरज नाही, मग ही आपोआपच नामस्मरण करणार आणि आपल्या जन्माचे सार्थक होणार. कारण सर्वात महत्त्वाचे हेच आहे, भगवत प्राप्ती, ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण. ओम साईराम.